काय सांगाल महाराष्ट्रासह मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय. महत्वाचं हे कनेक्टिंग लिंक जो राज्याचा महत्वाचा विकासाचा टप्पा होता तिथंच दरड कोसळलेली आहे. मोठी टीका केली जाते राज्य सरकारवर. याला सोडून फक्त एक आहे, मुंबई पुणे रस्ता पूर्णतः बंद आहे. मग तो रेल्वे मार्गे असू दे किंवा वाहतुकी मार्गे दोन्ही बंद आहे. मूळतः मुंबई पुणे रस्ता बंद करण्यापाठीमागं प्रवाशांची आणि नागरिकांची जनतेची सुरक्षा याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. स्थानिक परिस्थितीनुसार तो निर्णय घेण्यात आलेला आहे. तो काय कायमस्वरूपी नाही, दरडी हटवण्याचं काम देखील सुरू आहे. आणि आपण पाहिलं असेल प्रमाण एवढं मोठं आहे पावसाचं. आज जवळपास तिसरा दिवस आहे, म्हणजे आजचा चौथा दिवस आहे, रेड अलर्ट आहे. आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पावसाचे लोंढे जे आहेत त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी सुद्धा कनेक्टिंग लिंक मधलं जे दरडीचा भाग ढिसूळहून खाली आलेला आहे तो हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. पण त्याच्यामध्ये मिसहॅप होऊ नये, त्याच्यामध्ये काही समजा तशात प्रवासी वाहतूक चालू ठेवली तर काही धोका कोणाला प्रवाशांना वाहनाला होऊ नये म्हणून करता केलेली उपाययोजना आहे. याचं विरोधकांनी राजकारण बिलकुल करू नये. ही नैसर्गिक परिस्थिती आहे आणि नैसर्गिक परिस्थितीला सामोरं जायला राज्य सरकार 24/7 अलर्ट आहे. या सगळ्या परिस्थितीवर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जरी दवाखान्यामध्ये असले तरी सतत ते आमच्या सगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये आहेत. आदरणीय शिंदे साहेबांनी सगळ्या शिवसेना मंत्र्यांना काल सूचना दिल्यात की आपापल्या विभागावरती लक्ष ठेवून असा प्रत्येक मंत्र्यांनी आमदारांनी आपल्या आपल्या विभागातल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आणि जर काही निर्माण झाली परिस्थिती, लोकांना अडचण निर्माण झाली तर तिथं तात्काळ मदत करा. आणि त्यानुसार आम्ही जरी काही लोक अधिवेशनामध्ये असलो तरी आमचे खालचे जे पदाधिकारी आहेत, सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे सगळे लोक रात्रीपासूनच फील्डवरती आहेत. आणि कुठंही अशा पद्धतीची थोडी जरी अडचण निर्माण झाली तरी लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सतर्क आहोत. साहेब, संजय पाटील यांचा आता आरोप झाला की या सरकारमध्ये आमदार पूर्ण, नगरसेवक पूर्ण, खासदार पूर्ण याचं धर्ममान राहिले, त्याच्यामुळे अशा आपत्कालीन गोष्टीला सरकार सामोरं जायला तयार नाही. असं बिलकुल नाही. ठीक आहे, राजकारणाची वेळे आपण करू, पण अशा अतिप्रचंड पावसामध्ये, नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचं सुद्धा राजकारण विरोधी पक्षांनी करावं. आता सतेज पाटील साहेब वेटिंग लिस्टमध्ये आहेत विरोधी पक्ष नेतेपदाच्या विधान परिषदेतल्या. आणि असं असताना सगळ्याच गोष्टीत त्यांना राजकारण दिसते. त्यांनी राजकारण ह्या गोष्टीचं करू नये. सरकार सतर्क आहे, सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी मिसिंग लिंक मधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती लवकरच आम्ही पूर्वपदावर आणू. मिसिंग लिंक बाबत सांगायचं झालं तर उद्योगपतींवर यांनी मगाशी एक स्टेटमेंट केलेलं आहे की कोट्यावधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी दरड कोसळणार नाही, कुठलीही बाधा येणार नाही या संदर्भात उपाययोजना नियोजन हे केलं जातं. मात्र एवढा कोट्यावधी रुपये खर्च करून जर त्या ठिकाणी दरड कोसळत असेल तर कुठेतरी टक्केवारी ही मोठ्या प्रमाणात मंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे मंत्री आता काही यावरती बोलत नाही. हे बघा, शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय ना, शेवटी आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी म्हटलं बंटी पाटलांची परिस्थिती आहे तशीच वडेट्टीवार साहेबांची आहे. त्यांना सगळ्या स्थितीमध्ये राजकारण दिसतं. ही परिस्थितीच पावसाची इतकी बिकट झालेली आहे. मी सांगितलं ना, आज चौथा दिवस आहे, रेड अलर्ट दिलेला आहे. एवढा जर प्रचंड अपेक्षेपेक्षा तिप्पट चौपट जर पाऊस पडला तर साहजिक आहे थोडीफार अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. पण त्याच्यात भ्रष्टाचारच झाला आणि त्याच्यात काहीच गोष्टी चुकीच्या काढल्या खात्री न करता अशा परिस्थितीचं असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा पद्धतीचं कनेक्टिंग लिंकच्या बाबतीत ज्या काही दरडी आलेल्या खाली आहेत त्या बाबतीत अधिकृत त्याचं कारण मीमांसा संबंधित यंत्रणेकडनं, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडनं, सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं अधिकृत त्याची सगळी माहिती घेतल्यानंतर यंत्रणेकडनं अधिकृत त्याची माहिती सगळी त्याचं कारण पुढे आणलं जाईल. टक्केवारीच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर मनगटाला रेटून हे सरकार कामं करतं आहे, फक्त टक्केवारीतच महसूल आहे असं ते म्हणतात. त्यांना म्हणावं, जसं आम्ही सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या परिस्थितीवर लक्ष आहे, सगळ्या आपत्तीच्या, अतिवृष्टीच्या, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना शिवसेनेच्या फील्डवर राहायचं सांगितलेलं आहे. तुमची लोक काय करतायत? तुम्ही केवळ मीडिया पुढे येता, टीका करता. आता वडेट्टीवार साहेबांना पण आणि सतेज पाटील साहेबांना पण सकाळी 9चा भोंगा जो त्यांच्या संगतीला आहे त्यांची सवय लागल्यामुळे ती सुद्धा अशा पद्धतीनं भरकटत वक्तव्य करतायत. या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं कनेक्टिंग लिंकची दरड खाली येण्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत
ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं MSRDC कडनं लवकरच अधिकृतपणे आपल्या समोर आणली जातील. ओके. ठाकरेंनी काल महाआरती म्हणजे त्यांचं प्रभू रामांच्या वरचं प्रेम, प्रभू रामचंद्रांच्या वरचं प्रेम हे सिद्ध झालं ना. आम्ही बोललो का हे जे वाहिन्यांवरती चॅनेलवर स्क्रीनवर दिसलं, तुम्हीच प्रश्न विचारला ना की त्याला रामरक्षा संपूर्ण वाचता पण आली नाही. आम्ही नाही म्हणत आहे, तुम्हीच म्हणताय. त्यामुळं मध्यंतरी महाविकास आघाडी केल्यामुळं त्यांचं प्रभू रामांच्या वरचं प्रेम आणि रामरक्षा वाचण्याचा सराव खंडित झाला होता. आणि तो खंडित झालेला सराव आता परत हिंदुत्ववादी मतं विचार आपल्याबरोबर यावेत त्याच्यासाठी ते पुनर्स्थापित करायचा प्रयत्न करतात, म्हणून त्याला ह्या अडचणी येत आहेत. आता कदाचित ते रोज सराव करतील वाचण्याचा आणि मग केव्हा तरी एकदा आपल्या माध्यमांच्या पुढे सगळं वाचून दाखवतील. ठीक आहे. मी रात्रीच जिल्हाधिकारी सातारा आणि प्रांताधिकारी वाई ज्यांच्या अखत्यारीमध्ये महाबळेश्वर आहे त्या दोन्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही पेट्रोलिंग करण्याच्या रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्याची सूचना दिल्यात. रात्री आमचे सगळे अधिकारी क्षेत्रावरती होते. एका नावली गावामध्ये काही घरांच्या वरती मातीचे ढिगारे कोसळलेले, त्या घरातल्या लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. आता सुद्धा 1 वाजता जिल्हा प्रशासनाची साताऱ्याची माझी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, त्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रशासनाला रात्री ज्या सूचना दिल्या त्यानुसार आज जी परिस्थिती आहे त्याचा 1 वाजता क्वेश्चन आवर झाला विधान परिषदेतला की मी आढावा घेणार आहे. बेल झाली जरा प्लीज. बेल हो गया बेल शॉर्ट में. बारिश आज का चौथा दिन है. रेड अलर्ट दिया हुआ है. जो बहुत तेज और ज्यादा तरह से बारिश हो रही, इसकी वजह से जो नेचुरल परिस्थिति निर्माण हो रही है उसका सामना करने के लिए प्रशासन अलर्ट मोड पे है. माननीय मुख्यमंत्री महोदय का इसी सभी परिस्थिति पर लक्ष्य है, वो इसके ऊपर ध्यान रखे हुए है. माननीय उप मुख्यमंत्री ट्रीटमेंट अगर लेते भी है हॉस्पिटल में, वहां से भी वो सभी शिवसेना के विधायकों के साथ, मंत्रियों के साथ, इतर सारे अधिकारियों के साथ संपर्क में है. कोई भी ऐसी आपत्ति की परिस्थिति अगर निर्माण होती है तो शिवसेना के सभी मंत्रियों ने, सभी आमदारों ने उसका सामना करने के लिए ऑन फील्ड रहना चाहिए, सतर्क रहना चाहिए, अलर्ट रहना चाहिए. ऐसे आदेश माननीय शिंदे साहब ने सभी विधायकों को, सभी मंत्रियों को दिए हुए. ऐसी कौन सी परिस्थिति अगर सामने आती है तो सरकार ये परिस्थिति का सामना करने के लिए अलर्ट मोड पे है. राम मंदिर डोनेशन को लेके कल उद्धव ठाकरे ने पूजा की, हनुमान मंदिर में जाके सवाल उठाया, क्या कहना? देखिए, उनका प्रभु रामचंद्र पर का जो श्रद्धा थी, जो उनके विचार थे, जब उन्होंने 2019 में और 2022 तक महाविकास आघाड़ी की तो ये विचार उन्होंने बाजू में रखे थे. अभी फिर से 4 साल के बाद ये विचार साथ में लेने के लिए वो कोशिश कर रहे हैं. लेकिन आपके ही माध्यम के प्रतिनिधि ने अभी कहा कि उनको कल सीधी तरह से राम रक्षा हाथ में देते हुए भी वो पढ़ने को नहीं आई, ऐसी आपके माध्यम के प्रतिनिधि ने अभी सवाल पूछा. तो इससे ये साबित होता है कि हिंदुत्ववादी विचार के तरह से वो बाजू में गए हैं, वो उनका ट्रैक बाजू में गया है और फिर से उसका सराव करने के लिए वो कोशिश कर रहे. लेकिन वो आप लोग ने जो अभी कहा, उनकी ये फिर से ये कोशिश है कि हिंदुत्ववादी विचार जो उनके पास से बाजू में गए हैं उनको फिर से उनके पास लाने के लिए ये लोग कोशिश कर रहे हैं. ओके.